नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. घोडबंदर रोडवर खड्डे परीक्षा. 3 दिवस सलग पडलेल्या संततधार पावसामुळे ठाणे शहरातील कायम वर्दळीचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोड पातली परिसरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे बाईकस्वार वाहन चालकांची पावलोपावली परीक्षा घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नयेत असे कडक निर्देश दिले आहेत. मात्र या आदेशावरती अंमल होत नसल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात पडलेले घोडबंदर रोड तसेच शहराच्या रस्त्यांवरील खड्डे कधीही कुणाचा बळी घेतील हे सांगता येत नाही. बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनामध्ये एक बैठक घेतली. यामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये रस्ते दुरुस्ती करावी तसेच सर्व यंत्रणांनी काम करावे असे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे आता तरी वेगाने खड्डे बुजवण्यात येतील का असा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येत आहे. ठाणे शहराच्या मुख्य मार्गावरील घोडबंदर रोड हा वाहतूक कोंडीने व्यापलेला मार्ग, त्यात खड्ड्यांची भर पडल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप वाढला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकाळी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रास्ताविक दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पातलीपाडा येथील शाळेची तळमजला अधिक 2 मजले अशी इमारत आहे. या इमारतीत महानगरपालिकेची शाळा क्रमांक 21, 25, 56 आणि 54 यांचे वर्ग भरतात. या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या 1600 आहे. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्गखोल्यांची मागणीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त राव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण शाळेची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त सचिन पवार, उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता संजय कदम, भगवान शिंदे इत्यादी उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे जास्त रुग्ण आढळले आहेत. ठाणे महानगरपालिकेने स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ होऊ नये यासाठी सर्व सरकारी रुग्णालय आणि सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं की स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ लक्षात घेऊन आम्ही सतर्कता पाळण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरात सध्या 70 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते ठाणे महानगरपालिकेच्या संपर्कात आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी कळवा रुग्णालयामध्ये विशेष वॉर रूमची तयारी करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी स्वाईन फ्लू रुग्णांवरती उपाययोजना करण्यासाठी मोठी बैठक बोलावली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लूचे म्हणजे H1N1चे 70 रुग्ण सापडलेले आहेत. त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे त्यात गंभीर आजारी कोणी नाही. तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते. यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे. कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत याची काळजी घेतली जावी आणि कुठली काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे. त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे. या सगळ्या गोष्टींनी अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांची अधिकची मतं मिळवून विजय होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. महायुती सरकारकडून मुंब्रा कळव्यासाठी 105 कोटींचा निधी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील 3ही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केलं आहे, असा रोखठोक संवाद माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला आहे. जितेंद्र आव्हाड हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत. त्यामुळे फार त्यांच्या आरोपांना महत्त्व मीडियाने देखील देऊ नये. 200 कोटी हा कथाकल्पित कुठनं आकडा आला मला माहीत नाही. रोहित पवार असतील, डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील, हे सातत्याने अशा प्रकारचे खोटे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर करत असतात. आणि उद्या मग 2019 साली ज्या वेळेला रेनायसन्स हॉटेलमध्ये किंवा सोफिटेल हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ठेवण्यात आले होते, मग ते हॉटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचं का? त्यामुळे या बेसलेस ॲलिगेशन्सला फारसं काही महत्त्व देऊ नये. माझा त्यांना नक्कीच एक सल्ला आहे की लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस पार्टी ही स्वतःला मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये समजायला लागले आणि नुकतेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी 288 विधानसभांमधनं इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले. तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ही काळजी करावी की त्यांच्या मुंब्रा कळव्या विधानसभेतनं काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता इच्छुक म्हणून पक्षाकडे तिकीट मागत नाही ना. कारण ठाण्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की ठाण्यामधील काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. अशा प्रकारचे अनेक आरोप जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्यावर केलेले आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.